युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाला आता मंजुरी मिळालेली आहे। वांद्रे कुटुंब न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाला अखेर मंजुरी मिळाली आहे। बऱ्याच दिवसांपासून या घटस्फोटाची चर्चा होती आणि अखेर याला आता मंजुरी मिळालेली आहे। युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्यात घटस्फोटाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती आणि याला आता मंजुरी मिळाली। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत, तर या घटस्फोटाला मंजुरी मिळाली आहे। निखिल, नक्कीच आपण पाहिलं तर चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी कालच आहे ते उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांना जो घटस्फोट घ्यायचा होता त्यासाठी वांद्रे कोर्टाकडून जो न्यायालयाने दिलासा दिलेला होता त्याच्या तो नाकारल्या प्रकरणी हायकोर्टाकडून तो रद्द देखील करण्यात आलेला होता आणि याच संदर्भात आज जी तातडीची सुनावणी आहे ते घेण्यासंदर्भातले आदेश हायकोर्टाकडून कौटुंबिक न्यायालयाला देण्यात आलेले होते आणि आज ही सुनावणी पार पडलेली असताना युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा जो घटस्फोट आहे त्याला परवानगी या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाने दिलेली आहे आणि याच संपूर्णपणे या प्रकरणामध्ये IPLच्या पूर्वी हा घटस्फोट घेण्यावरती युजवेंद्र चहल आणि तिच्या पत्नीकडून जी विनंती आहे ती करण्यात आलेली होती आणि या संदर्भात जो घटस्फोटाचा किमान कालावधी आहे तो हटवण्यासंदर्भातले जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली होती आणि याच याचिकेला पाहता हायकोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर आता जो कौटुंबिक न्यायालयाकडून जो निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच निर्णयामध्ये युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट आहे तो पार पडलेला आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।